अगं मुळात तू ही पैज लावलीच का? शनाया तू ओव्हर कॉन्फिडंट राहू नकोस. तुला माहिती तरी का काय काय स्पर्धा असतात यात? हे बघ, मी या सगळ्या स्पर्धेत ना लहानपणापासून खेळत आले. आय नो मीच जिंकणार आहे. त्या लहान मुलांच्या स्पर्धा असतील ग, या मोठ्यांच्या स्पर्धा आहेत. मला सांग, तू एका मिनिटात सुईमधून धागा किती वेळा घालणार आहेस? भाज्या चिरण्याचा सुद्धा राऊंड असतो. तुला तर किचन मध्ये जायला पण आवडत नाही आणि राधिका या सगळ्यामध्ये तरबेज आहे. कसा निभाव लागणार तुझा? ओके, सो व्हॉट डू यू मीन? काय करू मी आता? तू या स्पर्धेतून बॅकआउट कर. ही पैज मागे. नो वे, मी नाही बॅकआउट करणार आहे. बॅकआउट तिने करायचं, मी नाही करणार अजिबात. मी स्पर्धेत खेळणार, माझं ठरलंय. अगं खेळण्याचा प्रॉब्लेम नाहीये, तू खेळ ना. पण ही पैज कशाला लावलीस काही विचार न करता? ही पोट्टी कैदी कायचा विचार करते का? बर झालं गुरु तूच बोललास. काही काही माणसांना ना स्वतःच्या डोक्यावर धोंडा पाडून घ्यायची सवय असते. त्याला आपण तरी का करणार? पाड धोंडा. तू यांना सांग ना गप्प बसायला. काय सारखं मध्ये मध्ये बोलतात? आणि तू नको रे काळजी करू, मी मॅनेज करते ना सगळं. कसं मॅनेज करणार आहेस तू? होईल यार मॅनेज, मीच जिंकणार आहे. तू नको काळजी करू. तूच जिंकणार आहे. आमच्या राधिका समोर कधी कोणाचा टिकाव लागलाय का कधी? एक गुरु समजावीला. ए बाई, आमची राधिका दरवर्षी कशात ना कशात तरी बक्षीस पटकावतेच. गाढवानं घोड्याची स्पर्धा करू नये. काय म्हणालात या? काही मी सांगते समजावून. हे पाय पोट्टे, आपलं अंथरुण असते ना, बस ते पाहावं आणि तेवढेच पाय पसरावेत. समजलं? प्लीज टेल हर दॅट आय एम डॅम कॉन्फिडेंट. उगाच असं काहीतरी बोलून ना माझा मोराल डाऊन नका करू म्हणा. आणि त्या गुड फॉर नथिंग ना तर मी हरवणारच आहे. तसंही या सोसायटी मधली एकही बाई माझ्या लेवलची नाही. काय गुरुनाथ, एकदम खरं बोलली. त्या लेवलची एक काही बाई नाही या सोसायटी मध्ये. एकदम बरोबर आहे. सोड, हसू दे. आज हसतायत, उद्या रडणार आहेत त्या. त्यांची सून बाहेर गेली या सोसायटीत नक्की. बघ, राधिकाला इथून कटवण्याचा ना हा गोल्डन चान्स आहे. तुझाही हेडेक जाईल यार. तू का टेन्शन घेतो? तू चिल मार ना. तू बघ उद्या मी काय करते. शनायाचं काही खरं दिसत नाही. जाते बहुता इथून. का म्हणला? नाही, काही नाही. अनिकेत, सगळी तयारी झाली? सगळी झाली. तो केटरिंग वाल्याचा टेम्पो आला, पटकन जपा. लगेच हॅलो. अरे काय म्हणता काका, कशी वाटली अरेंजमेंट? अरे दादा आठवण पटकन, प्लीज प्लीज प्लीज. अरे जजेस कधी पण येतील, सगळी लोक येतील. ए बच्चा उठ ना. बच्चा अगं उठ, आज स्पर्धा आहे. तुला काहीच टेन्शन नाहीये, मलाच सगळं टेन्शन आहे. यार ते गाणं बंद कर यार. अगं घरात नाही लागली आहेत गाणी, बाहेरचा आवाज आहे हा. बिल्डिंग मधले काय येडे आहेत का रे? आज काय 15 ऑगस्ट नाही, 26 जानेवारी का लावली आहेत गाणी उगाच? बच्चा, आज वुमन ऑफ द इयर स्पर्धा नाहीये का? तुला भाग घ्यायचा आहे, जिंकायचं आहे. काल तर एवढं सांगत होतीस, आज आता उठतही नाहीयेस तू. अर्धा तास झाला तुला उठवतोय. नाही, राधिकाला हरवायचंय मला. होऊन जाऊ दे. हो नानी, आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. पण ती कुठे आहे? आगाऊ मुलगी येत असेल ना. मला वाटतं बहुधा लपून बसली असेल. मला नाही वाटत होतं ती येईल. येईल ना ग? येईल ना. जाऊन नाही येणार. आधी तुम्हारे शायनिंग मारत होती. राधिका, एक गोष्ट लक्षात ठेव. स्पर्धा जरी सगळ्या बायकांच्यात असली तरी आम्हाला तूच जिंकायला हवीस. वाटलं तर ना एखाद्या राऊंड मध्ये आम्ही मुद्दाम हारू. नानीजी, असं काऊन बोलता हो तुम्ही? असं हरू वगैरे कशासाठी? असं नका करू. मला ही स्पर्धा माझ्या मेहनतीने आणि प्रयत्नांनी जिंकायची. आणि असं खोटेपणाने माझा संसार मला परत मिळेल असं नाही वाटून राहिलं मला. माझ्यासाठी, माझ्या अस्तित्वासाठी, नवऱ्यासाठी, संसारासाठी ही स्पर्धा खूपच महत्वाची. पण ती जिंकण्यासाठी मी प्रयत्न करणार. पण जिंकली नाहीस तर म्हणजे भीती वाटते ग जरा. एवढी धडपड सगळी केली आपण आणि आयत्या वेळेला पाणी नको पडायला त्यावर. नाही नानीजी, असं काऊन होईल? मी खरंच प्रयत्न करीन ना. नाही म्हणजे हा खेळ आहे. खेळात हार जीत होतच राहील.
असं मी खोटेपणाने जिंकले तर त्या जिंकण्याला काही अर्थ राहील का? काय नाव? तिलोत्तमा देशपांडे. मी माझ्या प्रयत्नांनी जिंकणार. आय एम प्राऊड ऑफ यू राधिका. मिशन आले काका. शनाया. शनाया? आडनाव बिडनाव काय आहे की नाही? शनाया सबनीस. केअर ऑफ गुरुनाथ सुभेदार लिहा. चला. राधिका, हे बघ, ही कशी आहे माहितीये तुला, आणि तुझं लक्ष विचलित व्हावं ना म्हणून खेळ चालू असताना ती हे असलं सगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा डोंट लूज युअर कॉन्सन्ट्रेशन. ओके? हो, समजून राहिलं मला सगळं. मी नाही असं होऊ देणार. नमस्कार. गुलमोहर सोसायटी मधल्या सर्व रहिवाशांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या संस्थेचा वर्धापन दिन. गुलमोहर सोसायटी मधल्या सर्व रहिवाशांचं, विशेषतः महिलांचं मी मनापासून स्वागत करतो. आपल्या सोसायटीला 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 6व्या वर्षाकडे आता आपण यशस्वी वाटचाल करत आहोत. कसं आहे, आपण इथे सगळे एका कुटुंबासारखे राहतो आणि आजचा हा जो दिवस आहे तो आपण सर्व मिळून अतिशय उत्साहानं साजरा करतो. सालाबाद प्रमाणे आपल्या सोसायटीमध्ये या वर्षी सुद्धा आपण उत्कृष्ट महिला म्हणजेच वुमन ऑफ द इयर ही स्पर्धा आता आयोजित केलेली आहे आणि इथल्या सगळ्या महिलांनी या स्पर्धेमध्ये अतिशय उत्साहाने भाग घेतलेला आहे. असं म्हणतात, स्त्री ही कुठल्याही कुटुंबाचा कणा असते. ती गृहिणी असते. आई, बहीण, बायको म्हणून सगळी कर्तव्य ती अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत असते. खरं तर प्रत्येक घरातल्या स्त्रीला वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार द्यायला हवा. स्त्रीला तिचा मान सन्मान मिळायला हवा आणि म्हणूनच आपण खास त्यांच्यासाठी ही स्पर्धा आयोजित करत असतो. अरे यार, काय बोर करतो यार म्हातारा. यार खूपच बोर आहे. मंडळी, मला माहिती आहे तुम्ही सर्वजण कार्यक्रम सुरू होण्याची उत्साहाने वाट पाहतात, त्यामुळे मी माझं बोर्ड जरा आटोपतं घेतो. साधारण कार्यक्रमाचा तपशील असा असेल, सगळ्यात आधी संगीत खुर्ची स्पर्धा होईल, मग दोरीवरच्या उड्या आणि मग मल्टीटास्किंग, त्यानंतर कला स्पर्धा आणि सगळ्यात शेवटी फॅशन शो होईल. मंडळी, या ज्या काही स्पर्धा ठेवलेल्या आहेत त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक स्पर्धकाला प्रत्येक स्पर्धेत भाग घेता येईल. म्हणजे अगदी बाद झाल्यावर सुद्धा प्रत्येक खेळात त्याला भाग घेता येईल. आणि सगळ्यात शेवटी ज्या 2 स्पर्धकांचे गुण जास्त असतील त्यांच्यामध्ये अंतिम 3 सामने खेळवले जातील आणि त्यातून अंतिम विजेती निवडण्यात येईल. तर सर्व स्पर्धकांना माझ्याकडून आणि आपल्या सोसायटीकडून मनापासून शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आणि आनंदाची बातमी ही आहे की विजेत्या महिलेला सोसायटीच्या निधीतून 50,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. तर मंडळी, या स्पर्धेला आपल्याला जज म्हणून लाभलेले आहेत ज्येष्ठ अभिनेते स्वानंद जोशी आणि ज्येष्ठ अभिनेत्री अंजली कोराने. तर आपण त्यांचं सगळ्यांनी मनापासून स्वागत करूया. पहिली स्पर्धा आहे संगीत खुर्ची.
बघू ना कोण जिंकत. तुला बघ बाहेर काढते की नाही. तर माझ्या घरात नाही, माझ्या सोसायटीत. समजून राहिलं ना तुला. बघूनच घे. गॅरीला मग काय झालं? तर मंडळी, पुढची स्पर्धा आहे डोळ्याला पट्टी बांधून काठीने माठ फोडणे. प्रत्येकाला फक्त 3 चान्स मिळतील. उत्ते लक्षात आहे ना काय करायचं ते? डोंट वरी. कम ऑन म्हणजे राईट, ऑल द बेस्ट म्हणजे लेफ्ट, आणि येस म्हणलं की मारायचं. ओके, डन डन. तू टेन्शन घेऊ नकोस, तू फक्त कॉन्सन्ट्रेट कर. मी बरोबर सांगतो तुला. ऑल द बेस्ट. या वेळेला ना तुला चीटिंग करूच देणार नाही मी अजिबात. मागे मागे मागे. या खेळात प्रॉम्प्टिंग चालणार नाही. शनाया, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. कम ऑन कम ऑन. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. याडा गपना. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. हा हा, कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन. हे बघा, तुम्ही प्रॉम्प्ट करू शकत नाही. अरे याला काय अर्थ आहे? आम्ही काही प्रॉम्प्टिंग नाही करत आहोत. आपल्या प्लेयरला काय आम्ही बकअप पण नाही करायचं का? हा, आम्ही फक्त चीअर करायला आलो यार. काय प्रॉब्लेम काय? हे बघ, आणि गुप्ते, रूल्स मलाही माहिती आहेत. उगीच मला शिकवायला जाऊ नका. हवं तर जजेसना विचारा काही प्रॉब्लेम असेल तर. गाव जजेस, इट्स ओके ना? म्हणजे आम्ही चीअर अप करू शकतो ना? नाही, बरोबर आहे, काहीच हरकत नाही प्रोत्साहन द्यायला. कम ऑन शनाया, कम ऑन. हा हा, कम ऑन. येस येस, कम ऑन, कम. येस येस. हा, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. हा हा, थोडं इकडे इकडे ये. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. हा 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 हा. येस 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 येस. Come on, come on, come on. Yes, yes, yes. Yay! You did it, बच्चा. क्या बात है. पुढच्या स्पर्धक आहेत राधिका सुभेदार. हो राधिका, आमच्या शुभेच्छा आहेत तुझ्याबरोबर. तू जा, तू जिंकशील. जा. एक मिनिट.
पट्टी द्या. का? मी बांधते. पण का मी बांधल्यात ना बाकीच्यांना? नानी पट्टी द्याल? काठी दे. ये. देवा जिंकू दे बाईला. तुला 101 मोदकांचा प्रसाद वाईन पाय. अरे अथर्व तिकडे. हा खोटा खेळ आहे. चिटिंग काय याच्यामध्ये? चिटिंग मध्ये तिने मुद्दाम अथर्वचं नाव घेतलं, तिचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून. अरे याला काय अर्थ आहे? म्हणजे इकडे कुणी काही बोललं तरी तुम्ही म्हणाल की आम्ही डिस्ट्रॅक्ट केलं. हे बघा, हा शेवटी कॉन्सन्ट्रेशनचा गेम आहे आणि जर कुणाचं कॉन्सन्ट्रेशन गेलं तर तो हरणारच ना. आम्ही काय केलंय असं? तिनेच कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे होतं. हवं तर जजेसना विचारा तुम्ही. का हो जजेस? यू आर राईट. इज ॲब्सोल्युटली राईट. राधिका अजूनही विचार कर. मी 100 पेक्षा जास्त दोरी उड्या मारू शकते. स्टेप बॅक. शन्या, खोटं वागून आतापर्यंत तू जिंकली असेल, पण शेवटी सत्याचाच विजय होतो म्हणून. आता तर मी जिंकणार. तू तयार राहा. वन टू थ्री स्टार्ट. राधिका. या खेळाच्या विजेत्या आहेत राधिका सुभेदार. आतापर्यंतच्या सर्व स्पर्धा अटीतटीच्या झालेल्या आहेत. या स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या आपल्या सोसायटीच्या सर्व महिला स्पर्धकांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. पण पूर्वी सांगितल्याप्रमाणे आधीच्या स्पर्धांमध्ये सगळ्यात जास्त गुण असलेल्या 2 महिला स्पर्धक फक्त अंतिम फेरीत जाणार आहेत. माझ्याकडे या स्पर्धांचा निकाल आलेला आहे. थँक्यू जजेस. आता मी या स्पर्धकांची नावं जाहीर करतो. राधिका सुभेदार आणि शनाया सबनीस या दोन्ही स्पर्धकांना विनंती करतो की यांनी मंचावर यावे. थोड्याच वेळात अंतिम फेरीला सुरुवात होईल. थँक्यू. अंतिम फेरीमधला पहिला राऊंड आहे मल्टीटास्किंगचा. कसं आहे, स्त्रीची रोजची झुंज असते ती घड्याळ आहे, हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. रोज सकाळी बायका घरातले सगळे उठण्याआधी उठतात आणि घरातली सगळी कामं आवरतात. वेळेच्या आत सकाळची वेगवेगळी कामं पूर्ण करणं हे तिच्या पुढं आव्हान असतं. आणि आता हेच आव्हान आपण आपल्या पुढच्या 2 स्पर्धकांना देणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मी दोन्ही फायनलिस्टला बोलवतो.
तुमच्याकडे फक्त 3 मिनिटं आहे. तेवढ्यात तुम्हाला तुमच्या पार्टनरसाठी नाश्ता तयार करायचा. कपड्याला इस्त्री करायची आणि तो नाश्ता त्याला खाऊ घालून कपडे घालायला मदत करायची. तुमचा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला काहीही मदत करणार नाही. आणि तुमच्याशी कुणी बोलू शकत नाही हा नियम आहे. आणि या स्पर्धेत तो जर पाळला गेला नाही तर तो स्पर्धक हरेल. अरे ही काय स्पर्धा असते का? आणि मला तर पार्टनर पण नाहीये. नाही नाही, कॅन्सल करा स्पर्धा. या स्पर्धा अशाच असतात. या स्पर्धा गृहिणींसाठी आहे. अरे पण मला तर मुलगा वगैरे काहीच नाहीये, मग मी कसं काय खेळू? हो तर मी येतो शनाया ताई. येऊ का? एक मिनिट शनाया, मी येतो तुझा पार्टनर म्हणून. हरकत नाही. या चला आपण स्पर्धेला सुरुवात करूयात. मग तुमची वेळ सुरू होतीये आता. काय करू? ती जसं करते ना तसंच तसं कर. एक्झॅक्टली तसं. शनाया तो चिली सॉस आहे. अथर्व बाळा, सँडविच कसं आहे? बघूया. काय गुरुनाथ साहेब, कसं आहे सँडविच? मस्त आहे. Five, 4, 3, 2, 1. Time up. Stop. शनाया, तू जिंकलीयस. जरा शर्ट कडे बघ एकदा. आणि या स्पर्धेच्या विनर आहेत, जसं तुम्हाला सगळ्यांनाच कळालेलं असेल, राधिका सुभेदार. आता दुसरी स्पर्धा आहे तुमच्यामधली कला सादर करण्याची. मग ती काही असो, चित्रकला असो, विणकाम असो, अभिनय असो किंवा गाणं. तुमच्याकडे फक्त 3 मिनिट आहे. राधिका वहिनी या.
राधिका एकदम मस्त. ऑल द बेस्ट. नित्य बस 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 बस. जा जा जा. अगं राहू दे. छान कर, मस्त कर. तुम्ही काय सादर करणार? मी आमच्या कॉलेजमध्ये केलेला एक उतारा सादर करते. कॅरीला ऍक्टिंग येते? नाही ग, राधिकाला घरकामाशिवाय इतर काही येत नाही. डोंट वरी, बघ ना. असं काय मास्तर, गधडी काय नालाय. थांब थांब, तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझ्या पापाचा भरलाय खडा. मोठा समजतोय स्वतःला मास्तर, तुझं गटारात घाल जरा शास्त्र. तुझं मसनात गेलंय ज्ञान, तुझ्या तोंडात घालीन शान. तुझा क तुझा ख तुझा ग तुझा ग, मारे पैजेचा घेतोय सिडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझा उतरीन समदा माझ, तवा येशील गुंडाऊन लाज. माझी चाटत येशील बूट, मी म्हणून काय हा इकडं कुठं. हात पसरून मागशील भीक, मी म्हणाल जरा चांगलं बोलायला शिक. मग उडवून हात सांगित धरायला वाट. उगा वळवळ करतोय किडा, तुला शिकवीन चांगलाच धडा. राधिका, खूपच छान परफॉर्मन्स होता तुमचा. आता शनाया सबनीस. कमान शनाया. तुम्ही काय सादर करणार? गाणं म्हणणार. हिला गाणं येतं? तेरे मेरे दिल जरा जरा टूटे तो है, तेरे मेरे दिल जरा जरा रूठे तो है. क्यों ऐसा है ये क्या जाने, क्या दिल को हम न पहचाने. क्या हम रहे बस अनजाने. जरा सोचे तुम, जरा सोचूं मैं ये कभी. सारी जो कहानियां है तेरी मेरी कितनी अधूरी सी, पूरी होगी कैसे ये जरा सोच तू, सोचूं मैं ये भी कभी. तन्हा मैं हूँ तन्हा तू, तो हम दोनों हमराही नहीं क्यों. गूंजती है जो धड़कनों में, होठों तक बात वो आई नहीं क्यों. जो गुमसुम है तू, जो गुमसुम हूँ मैं, दोनों हैं उलझे उलझे से दोनों बेचैन. जो गुमसुम है तू, जो गुमसुम हूँ मैं, वो सारी जो कहानियां है तेरे मेरी कितनी अधूरी सी, पूरी होगी कैसे ये जरा सोच तू, सोचूं मैं ये भी कभी. खूपच गोडगळ आहे तुझं. तुझ्या या गुणाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, पण तू खूप चुकीच्या जागी गुण उधळून राहिली. हे बघ, आयुष्यातला एखादा सूर जरी चुकला ना, तरी सारं आयुष्य बेसूरून जातं बघ. माझ्या गाण्याने वाट लावली वाटतं तुझी पूर्ण. हे सगळं ज्ञान आहे ना तुझ्याकडेच ठेव. 1 तास राहिलाय ना बिल्डिंगच्या बाहेर जायला, जिंकणार मीच आहे. आता मी परीक्षकांना या फेरीचा निकाल जाहीर करण्याची विनंती करतो. या फेरीमध्ये दोन्ही स्पर्धकांचा परफॉर्मन्स खरोखर वाखाणण्याजोगा होता. पण या फेरीमध्ये शनाया सबनीस अर्ध्या गुणांनी विजेत्या झालेल्या आहेत.
गॅरी आता फॅशन शो आहे ते काय प्रश्न विचारतील यार, मला टेन्शन आलंय खूप. मलाही टेन्शन आलंय. सहसा ते जनरल नॉलेजचे प्रश्नच विचारतात आणि प्रॉब्लेम असा आहे की राधिका या सगळ्यात तरबेज. हो ना, आणि मला तर काहीच येत नाही. ही गॅरी ऐक ना, प्रॉम्प्ट करशील मला तू? असं कसं करता येईल शनाया? तू थांब जरा, मला विचार करू दे. लेट मी फाइंड आउट सम वे. सोड, जाऊ दे, तू कर विचार, मी रेडी होऊन येते. हां चल. हा हॅलो, ते फॅशन शोचे प्रश्न ना? हो ते ऑफिसमध्ये आहेत, मी चाललोय घ्यायला. हो घेऊन येतो. ओके ओके. अरे कुठे चाललास तुषार? ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये काय जातोस तू? महत्वाची कामं कर ना. ते जजेस कधीचे बोंबलतात, त्यांना नाश्ता चहा काही विचार. अरे जा, विचार एकदा जा, मी बघतो ते. काय साहेब, काय काम आहे इथं? ते माझे मेंटेनन्सचे डॉक्युमेंट चेक करायचे होते, ते बघायला आलो होतो. फोटो कंचे काढत होता? तुला काय करायचंय? तुझं काम आहे का ते? नसत्या चौकशा काम कर. साहेबाची काहीतरी भानगड दिसतीये. कसली उचक पाचक करत होते. गुप्ते भावनात जाऊन सांगते मी. बच्चा बच्चा, काय करतेस तू? अरे कळतच नाही कोणता ड्रेस घालू यार फॅशन शो साठी. अगं कुठलाही ड्रेस घाल, तुला काय वाटेल ते चांगलं दिसेल. पण सगळ्यात महत्वाचं, तुला मी काय इमेज पाठवले ना ती बघ. ते प्रश्न फार महत्वाचे आहेत. व्हॉट व्हॉट क्वेश्चन्स? बच्चा, फायनल राऊंड मध्ये फॅशन शोला हे प्रश्न विचारले जाणार आहेत. हा, तर पटकन रिवाइज करून घ्यायचा. तुला ते कसे आले तुझ्याकडे? तुला काय करायचंय तुला सांगतो तेवढं कर प्लीज. हा चल, पहिला प्रश्न. ओके ठीक आहे. आता तर मी राधिकाला असं हरवे. बोल तू, शूट. ऐक ऐक ऐक, लक्ष देऊ ना. हा, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? मला कसं माहिती असणार आहे? मला नाही माहिती. असं उत्तर देणार आहेस का? अरे यार, माझा जन्म पण झाला नव्हता तेव्हा. अगं जन्मायचा काय संबंध आहे? तू प्रश्नाचं उत्तर तर लक्षात ठेव ना. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? जवाहरलाल नेहरू. हा, लक्षात ठेव. ओके. राष्ट्रपती जवाहरलाल नेहरू, 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 राष्ट्रपती. राष्ट्रपती नाही ग, पंतप्रधान. ते एकच असतं सगळं. अगं तेच ते काय, नीट लक्ष ठेव. हा, पुढचा प्रश्न. पानिपतची लढाई कधी झाली होती? हा, पानिपतची लढाई. हाऊ वुड आय नो यार, अँड हिस्ट्री इज सो बोरिंग. कधी का झाली असेल ना, सोड ना. बच्चा असं करून नाही चालणार. हे सगळे महत्वाचे प्रश्न फॅशन शो मध्ये विचारणार आहेत. लक्षात येते का तुझ्या? हा, मी तुला पाठवलेली इमेज नीट बघ. हा, सगळे प्रश्न लक्षात ठेव. म्हणजे सुरुवातीला तुला उत्तर येत असेल तर ओके आहे, पण नाही तर ही उत्तर दे. ओके, रेडी हो, चल पटकन. नो यार, मी टीव्हीवर पाहिलंय ना, असे प्रश्न नाही विचारत ते लोक. मिस वर्ल्ड मध्ये वगैरे ना असं विचारतात की तुम्ही मिस वर्ल्ड झाल्यावर काय कराल. त्याचा आन्सर बाहेर आहे ना माझं. म्हणजे गरीबाची मदत करायची, दुबळची सेवा वगैरे करायची, हे सगळं बोलू शकते मी. दुर्बल नाही, दुर्बळ घटकांची मदत. हा हा ठीक आहे, करणार कोण आहे? अच्छा ऐक ना. हा चल, तू एक काम कर, हे सगळे प्रश्न एकदा नीट लक्षात ठेव. म्हणजे तू आधी द्यायचा प्रयत्न कर उत्तर, पण नाही आलं तर ही उत्तर लक्षात ठेव. ओके, हो, पण मी आता काय घालू? एवढा वेळ ज्या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली होती, तो कार्यक्रम आता सुरू होतोय. दोन्ही स्पर्धकांचा फॅशन शो. तर मी विनंती करतो पहिल्या स्पर्धकाला शनाया सबनीस. आपली दुसरी स्पर्धक राधिका सुभेदार.
म्युझिक. सुभेदारने का आयटम पटवली यार, लकी आहे साला. हो ना यार, खरंच लकी आहे यार. नाहीतर आमच्या नशिबात हीच जुनी बायको. हो ना यार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. आता प्रश्नोत्तरांची फेरी. फॅशन शो तर झाला, पण यानंतरची प्रश्नोत्तराची जी फेरी आहे ती सुद्धा तितकीच महत्वाची आहे बरं का. ह्या प्रश्नोत्तराच्या फेरीमध्ये अचूक उत्तर देणारी जी विजेती असेल ती आजच्या स्पर्धेची अंतिम विजेती ठरणार आहे. पहिला प्रश्न असा आहे, समजा चुकून भाजीच्या रस्स्यामध्ये मीठ जास्त पडलं तर अशा वेळी तुम्ही काय कराल? मिस शनया, तुम्ही सांगा अशा वेळी तुम्ही काय कराल? काय सिंपल आहे ना, भाजीत मीठ जास्त पडलं तर ती कशाला खायची भाजी, दुसरी भाजी ऑर्डर करायची. भाजीत मीठ जास्त पडलं तर एक तर लिंबू पिळावं किंवा मग बटाटा घालावा, तर खारटपणा कमी होतो. बरोबर, अगदी बरोबर. बरं, दुसरा प्रश्न सनयासाठी. समजा तुमचं नवऱ्याशी कडाकेने भांडण झालंय आणि नवरा खूप रागावला असेल, तर तुम्ही ती सिच्युएशन कशी काय हँडल कराल? मी काय मागे मागे जाणार नाही सॉरी वगैरे म्हणायला, सरळ दुर्लक्ष करेन. त्यांनी यायचं, सॉरी म्हणायचं, मला पटवायचं, डिनरला द्यायचं, मग मानित होतं. मला वाटतं का नवरा बायकोत भांडण झालं दुसऱ्यांनी शांत बसावं, तरच संसारात वाद होत नाही. एकमेकांना समजून घेण्याने चांगला संसार होऊ शकतो. तिसरा प्रश्न, आयुष्यातला खरा आनंद कशात आहे? आयुष्यातला खरा आनंद ऑब्व्हियसली गेटिंग अप लेट, त्याच्यानंतर शॉपिंगला जा, खूप शॉपिंग करा, त्याच्यानंतर पार्लरला जा. ऑब्व्हियसली या सगळ्या गोष्टीच आहे, कारण तुम्ही ते आयुष्य आरामात करू शकता सगळं. पण त्यासाठी पैसे नको का? मला वाटून राहिलं का खरा आनंद हा मान्यात असतो. तो आपण बहुधा बाहेर शोधतो, पण तो आपल्या आतच असतो. माझ्या मते दुःखातही आनंद शोधण्याची कला ज्याला साधली तो खरा आनंद. आजच्या स्पर्धेचा शेवटचा प्रश्न, सौंदर्याची व्याख्या तुम्ही कशी कराल? मिस शनया. व्याख्या काय असतं ते? व्याख्या, डेफिनेशन. ओके, ब्युटीची डेफिनेशन. ब्युटी इज ऑब्व्हियसली मी.
I mean, beautiful hair, beautiful skin, good height and attitude. That's beautiful. मिसेस राधिका, तुम्ही सौंदर्याची व्याख्या काय कराल? सौंदर्य म्हणजे काय फक्त चेहरा नाही. सौंदर्य म्हणजे साधेपणा, सच्चेपणा, संस्कार, संवेदना म्हणजेच सौंदर्य. आता तिन्ही राऊंड संपलेले आहेत, तर मी परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी लवकरच निकाल जाहीर करावा आणि मी दोन्ही स्पर्धकांचं अभिनंदन करतो. नमस्कार. आजची ही जी स्पर्धा होती ती सर्वोत्कृष्ट महिलेसाठी होती. वुमन ऑफ द इयर 2016-17 गुलमोहर सोसायटी या स्पर्धेसाठी 2 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. खरं तर गृहिणीचा जॉब इतका सोपा नसतो. तिला पगार मिळत नाही म्हणून आपण तिला अंडर एस्टिमेट करतो, तिला तितकी किंमत देत नाही. पण खरं सांगू, संसार करणं म्हणजे नुसतं सुंदर दिसून चालत नाही. संसार करणं ही सुद्धा एक कला आहे, नाही का? हो. आणि ती कला उत्तम अवगत असलेली एकच स्त्री आम्हाला याच्यात सापडली आणि तिलाच आम्ही विजेती ठरवली आहे. आता तिचं नाव स्त्री म्हणून तुम्ही सांगाल? हो, नक्कीच. आजच्या स्पर्धेची विजेती आहे शनाया सबनीस. अहो काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय. नाही, काहीतरी चूक झालीये. आजच्या स्पर्धेची अंतिम विजेती आहे अर्थात राधिका सुभेदार.